आपराधिक प्रवृत्तीच्या बाब्याची सैलानी चाकू भोसकून हत्या. वर्चस्वाचा होता वाद, 3 आरोपींना पोलिसांनी केली अटक. बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे एका 38 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना 22 आणि 23 ऑगस्टच्या मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हत्येने संपूर्ण सैलानी परिसर हादरून गेला आहे. 2 टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादामुळे ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सैलानी येथे हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा असून दरवर्षी पोळ्याच्या अमावस्येला दर्ग्यावर मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे काल शुक्रवारी सैलानी येथे मोठी गर्दी होती. रात्री भरी बाबा दर्गाजवळ शेख नफीस शेख हफीज उर्फ बाब्या वय वर्ष 38 राहणार इंदिरानगर बुलढाणा याच्यावर आरोपी LX इनोक जोसेफ उर्फ रॉनी शेख सलमान शेख अशफाक आणि सय्यद वाजिद सय्यद राजू उर्फ वाजिद टोपी सर्व राहणार सैलानी यांनी बाब्याची हत्या केली. रायपूर आणि बुलढाणा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून तो रिक्षा देखील चालवत होता. सैलानी परिसरात त्याने आपली दहशत निर्माण केलेली होती. 2 टोळ्यांमधील वर्चस्वाचा वाद विकोपाला गेला आणि बाब्याचा गेम करण्यात आला. माहिती मिळताच रायपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतकाच्या भावाच्या फिर्यादीवरून रायपूर ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. रायपूरमध्ये ठाणेदार राहिलेले दुर्गेश सिंग राजपूत यांना मदतीला बोलविण्यात आले. त्यांनी आरोपींचा शोध घेतला आणि दोघांना माहोरा जिल्हा जालना येथून रात्रीच अटक केली. तर 3ऱ्या आरोपीला सैलानी येथून अटक करण्यात आली आहे. शवविच्छेदनासाठी प्रेत बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असून या ठिकाणी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मोठी गर्दी जमलेली होती. सैलानी बाबा दर्गा या ठिकाणी आज रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान इंदिरानगर बुलढाणा येथे राहणार शेख नफीस शेख हफीज उर्फ बाबूभाई याचा खून झाल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी आम्ही जाऊन फिर्यादी शेख हशीम शेख हफीज राहणार इंदिरानगर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन रायपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात 3 आरोपी असून 3 आरोपींचा शोध माननीय पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री निलेश तांबे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील सर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री सुनील अमोलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे.